अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देऊन माजी महापौर अभिषेक कळमकर आणि ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे योग्य तपास करून मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देऊन माजी महापौर अभिषेक कळमकर आणि ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे योग्य तपास करून मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका होत असल्यामुळे राजकारण होत आहे। माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न काही शहरातील लोक करत आहेत। फिर्यादीने नाव बदनाम करण्याच्या हेतूने कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्याकडून न्याय नक्कीच मिळणार याची आम्हाला खात्री आहे। तरी आपण या विषयावर जातीने लक्ष घालून या घटनेची सखोल चौकशी आणि तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांना करण्यात आली आहे। आदरणीय माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच माजी महापौर अभिषेकजी कळमकर यांच्यावर जो काही आता एक 4-5 दिवसांपूर्वी खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आहे, त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय साहेब SP साहेबांना भेटायला निवेदन द्यायला आलो होतो की जे काही झालंय हे कोणत्या कोणाच्या राजकीय उद्देशाने केले किंवा कोणाच्या सांगण्यावरनं केले, त्या पद्धतीने त्याची निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी आम्ही सगळेजण आज भेटायला आलो होतो। कारण जर त्या ड्रायव्हरचं मी काही स्टेटमेंट जे काही बघितलं तर त्यांनी 2-2.5 वर्षापूर्वी काम सोडलेलं होतं। मग 2-2.5 वर्षापूर्वी काम सोडलेलं असताना त्याला अचानक आज हे कसं काय सुचलंय का? तर पुढचे काही इलेक्शन्स आलेत किंवा काही राजकीय कोणाचं भवितव्य धोक्यात आणायचंय म्हणून कोणाच्या सांगण्यावरनं हे जे काही झालंय याच्यामध्ये 100% पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की याच्यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि दूध का दूध आणि दूध का पाणी होईल आणि अभिषेक आणि दादा यांच्यावर जो काही खोटा आरोप केलाय हे त्याच्यातनं 100% सिद्ध होईल। यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलो होतो। एक प्रश्न पण विचारतो मी। तर आज तुम्ही निवेदन दिलंय, इथं बघून बोला काय प्रकार आहे आणि तुमची मागणी काय आहे? हा प्रकार निव्वळ एक बदनामी करायचा राजकीय स्टंट आहे। अभिषेक कळमकर आणि दादाभाऊ कळमकर हे 22 वर्षापासून शिक्षण संस्थेत काम पाहतात। आजपर्यंत कोणताच तक्रार यांच्यापर्यंत आलेलं नाही आणि याच्यात राजकारण झालेलं आहे। आणि जे व्यक्ती सांगतात की मी 2 वर्ष काम सोडलेलं आहे, 2 वर्षापासून काम सोडलेलं आहे, तर परंतु 2 वर्षापासून जर तुम्ही काम सोडलं असेल ते काम का सोडलं याची पार्श्वभूमी तुम्ही सभोवतालच्या कळमकर साहेबांच्या घराशेजारी जे लोक असतील किंवा परिसरातले लोक त्यांना तुम्ही विचारा ह्या व्यक्तीने काम का सोडलेलं आहे। आणि हे राजकीय स्टंट आहे जे ह्या पडद्यामागून काम करत आहेत। दूध आणि दुधाचं पाणी हे सेपरेट झाल्याशिवाय राहणार नाही। आता इलेक्शन जवळ आलेलं आहे पालिकेचं, त्यामुळे राजकारण याच्यात केलंच जात आहे। पण काय असतं, वाईट दिवस फार काळ नसतात। आज आमच्या उद्या तुमच्यावर पण येतील, त्यामुळं आम्ही डबकणार नाही आणि सर्व जनता ही कळमकर साहेबांच्या पाठीशी आहे। आम्ही याला समोर जाणार आहेत आणि जसं तसं उत्तर आम्ही देऊ। मागणी काय? त्यांनी जे आरोप केले त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी जे आरोप केले, जे खंडणी केले किंवा उचलून नेले, त्यांनी पुरावे सिद्ध करावे, आमचे लोकेशन तपासावे। ज्यांनी सांगितलं की आम्हाला उचलून नेलं काय नेलं, यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागे जे कोण आहेत, जे कोण बोलते ते बोलके धनी आम्ही पुढे आणणारच आहेत। ज्यांनी सांगितलं ना की उचलून आणलं आम्हाला काय, त्यांनी ते पुरावे स्पष्ट करावे। फक्त तोंडाने बोलून काय उपयोग होणार नाही। आमची मागणी हीच राहील, जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले एकदम स्पष्ट याच्यात पोलिसांवर तर आमचा विश्वास आहे, त्यांनी याची सगळी दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करावी। या घटनेमागं ज्या व्यक्ती आज कंप्लेंट दाखल करतो याच्या पाठीमागं कोण आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असं आम्ही आज निवेदन दिले आणि याची चौकशी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे पोलिसांकडून। पुढची भूमिका पाहू, जर सखोल चौकशी नाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। ओके, नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आज आम्ही माननीय SP ऑफिसमध्ये आलेलो असताना DYSP साहेब खैरे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। माननीय अभिषेकदादा माजी महापौर आणि शहर जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी आणि दादाभाऊ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यावर ज्या व्यक्तीनं आरोप लावलेला आहे तो आरोप त्यांनी सिद्ध करायचा आहे। दुसरी गोष्ट, हा आरोप लावण्यापूर्वी तो 10 वर्ष त्यांच्याकडे कामाला होता,
मग आजच आत्ताच ही उपरती का झाली गुन्हा दाखल करण्याची? यापूर्वी उपरती का नाही झाली? बरं असो. दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही आरोप लावलेले आहेत त्या आरोप सिद्ध करण्यासाठी त्याला पुरावे द्यावे लागतील. परंतु जनमानसांमध्ये प्रतिमा मलिन करणं एखाद्या व्यक्तीची हे न्यायाला स्वरून नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 80,000 मतदान ज्या वेळेला अभिषेकदादा कळमकरला झालं ती सोपी गोष्ट नाही आहे. 80,000 मतदान घेत असताना जनमानसांनी त्यांना दिलेला कौल, त्यांना दिलेला आशीर्वाद निश्चितच हे त्यांच्या कामाचं श्रेय आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाला मी SP साहेबांना, माननीय SP साहेब, माननीय खैरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी निपक्षपणे याचा शोध घ्यावा आणि याच्यामध्ये पाणी का पाणी, दूध का दूध होणं जरुरी आहे. धन्यवाद. ती मागणी काय? थोडक्यात सांगा. माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यावर जो सूडबुद्धीने जे गुन्हा दाखल केलेला आहे, जे सूडबुद्धीने त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. कारण अभिषेक कळमकर आम्ही पाहतो की आत्तापर्यंत त्याच्या तोंडातून कोणा शब्दसुद्धा वाईट गती शब्द गेलेला नाही. आणि अशा व्यक्तींना जर सूडबुद्धीने जर असे राजकारण करत असेल तर आमच्या दृष्टीने बरोबर नाही. मी महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे म्हणून त्याचा मी निषेध करतो. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.